नमस्कार मित्रांनो, मी पद्मनाभ सहस्रबुद्धे आज बरेच महिन्यांनी आपल्या भेटीस येतो आहे. हा चॅनल चालू करून बरेच महिने झाले, पण काही नोकरीच्या निमित्तानं व्यस्त असल्यामुळे मला पुन्हा या यूट्यूब चॅनलवर पुढचा व्हिडिओ अपलोड करता आला नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण आता मला असं वाटतं आहे की मी दर आठवड्याला म्हणा किंवा दर 15 दिवसाला म्हणा एक व्हिडिओ निश्चित या चॅनलवर पब्लिश करेन. माझा मुख्य उद्देश हाच आहे की सध्या भारतात आता मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हे दोन इनिशिएटिव्ज आपल्या पंतप्रधानांनी चालू केले आणि ह्यासाठी आपल्या भारताला चांगले प्रॉडक्ट मॅनेजर्स, प्रॉडक्ट थिंकर्स हे लागणार आहेत. माझा गेले 23 वर्ष IT क्षेत्रात नोकरीचा अनुभव आहे आणि त्यापैकी गेले 8 वर्ष मी प्रॉडक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात कामाला आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला त्या कंपनीचं जे काही प्रॉडक्ट आहे, उत्पादन आहे, ते जास्तीत जास्त चांगलं कसं बनवता येईल, त्याच्यातनं जास्तीत जास्त चांगला बिझनेस कसा निर्माण करता येईल, यासाठी म्हणून तुम्ही काम करता. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही ॲक्च्युली त्या कंपनीच्या बाहेरचं क्षेत्र म्हणजे ज्याच्यामध्ये त्या कंपनीचे कस्टमर्स आणि त्या कंपनीचं आतलं क्षेत्र ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि इतर लोक येतात व्यवस्थापन करणारे, या दोघांमधल्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट हा दुवा असतो. आणि हा जो रोल आहे हा खूप अतिशय महत्त्वाचा रोल आहे. कारण तुम्ही बघा, अनेक यशस्वी उद्योगपती जे आहेत ते सुरुवातीच्या काळात प्रॉडक्ट थिंकर्स होते. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघा की स्टीव्ह जॉब्स हा एक प्रॉडक्ट थिंकर होता. त्यांनी प्रॉडक्ट कसा असावं या बाबतीत खूप विचार केला. धंदा करणं वेगळं, बिझनेस करणं वेगळं आणि एखादं यशस्वी प्रॉडक्ट काढणं वेगळं. यामध्ये तुम्हाला त्या प्रॉडक्टला वापरणारे लोक हे कसा विचार करतात या बाबतीत खूप खोलात जाऊन विचार करायला लागतो. आणि म्हणून मला असं वाटलं की आपल्या भारतामध्ये इथल्या खास महाराष्ट्रामधल्या लोकांना, मराठी लोकांना एक चॅनल असं निर्माण करावं ज्यामधून मी माझा अनुभव आणि माझ्याबरोबरच इतर माझे मित्रांचे अनुभव जे प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्येच अनेक वर्ष कार्यरत आहेत, अशा लोकांना बोलवून आपल्यासमोर त्यांच्या अनुभवाचा जो काही फायदा करून देता येईल. खास करून हा विद्यार्थी दशेत असणाऱ्या इंजिनिअरिंग, MBA हे करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी हे डोक्यात ठेवून हा चॅनलवरती वेगवेगळे एपिसोड्स करणार आहे. जेणेकरून तुम्हाला पुढच्या आयुष्यात औद्योगिक क्षेत्रात एकदा पडलात तुम्ही कुठल्याही नोकरीमध्ये, तर तुम्हाला त्या प्रॉडक्टविषयी पण तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तुम्ही तुमच्या कंपनीला जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल हा तेव्हाच विचार करू शकता जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट थिंकिंग स्वतःमध्ये विकसित कराल. आणि या सर्व उद्देशानं मी आज हा दुसरा व्हिडिओ टाकत आहे. माझा प्रयत्न हाच राहील की जास्तीत जास्त यावरचा माहिती ही मराठीमधनं असेल. पण मी स्वतः आता इंग्लिश मीडियममधनं शिकलो आहे आणि माझ्या व्यावसायिक क्षेत्रात आम्ही जास्त करून इंग्लिशमधनंच बोलतो. त्यामुळे साहजिक आहे की मला अनेक वेळा साहजिक माझ्या तोंडात इंग्लिश शब्द येतील, पण तेवढे तुम्ही सांभाळून घ्या. आणि उलट त्याचा तुम्हाला पुढच्या तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये उपयोग होईल. निश्चित होईल तितकं मी मराठी शब्द आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हालाही तुमच्याकडनं मी फीडबॅक मागणार आहे ज्याचेकरून मला माझ्या कार्यक्रमांमध्ये सुधारणा करता येईल. प्रॉडक्ट मॅनेजमेंट हे क्षेत्र असं आहे की यामध्ये कंपनीच्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल, मग ते अभियांत्रिकीमध्ये असेल, व्यवस्थापनामध्ये असेल. अगदी माझ्यासमोर अशी उदाहरणं आहेत जी त्या कंपनीची टेक्निकल डॉक्युमेंटेशन सुरुवातीला करत होती आणि मग त्यांनी मला भेट घेऊन विचारलं की आम्ही या क्षेत्रात कसे येऊ. तर मी त्यांना जी काही माहिती पुरवली, त्यांनी ते कोर्सेस केले आणि ही विचारसरणी तुम्हाला डेव्हलप करता येऊन हळूहळू तुम्हाला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तुम्ही प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये येऊ शकता. याचा फायदा असा होतो तुम्हाला स्वतःला की तुम्ही एक प्रॉडक्ट मॅनेजर म्हणजे मिनी CEO असेच असता. त्या कंपनीचा मालक त्याचं उत्पादन कसं चांगलं होईल हा विचार करत असतो. अगदी त्याच्याच खुर्चीत जाऊन तुम्हाला
त्याच स्तरावरती तुमचं प्रॉडक्ट कसं चांगलं होईल, त्याच्यातनं जास्तीत जास्त रेव्हेन्यू कसा निर्माण करता येईल याचा विचार करायला लागतो. हा विचार करत असताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि ह्या शिकण्यामुळे तुमची पण स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे ती वृद्धिंगत होते, तुम्ही चांगले डेव्हलप होऊ शकता. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काम कुठलंही करत असा, पण तुमची विचारसरणी ही प्रॉडक्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड, त्याच्याशी अलाइंड अशी असली तर तुमच्या कंपनीलाही त्याचा फायदा होतो आणि तुम्हालाही भरपूर काही शिकायला मिळतं. आता मी ह्याचे एपिसोड्स करत असताना प्रॉडक्ट मॅनेजमेंट IT क्षेत्रात तर वापरलं जातंच. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पण याचा जे इतर क्षेत्रातलेही रोल्स आहेत, म्हणजे ऑटोमोबाईल्समध्ये असेल किंवा सर्व्हिस क्षेत्रातही, म्हणजे प्रॉडक्ट मॅनेजमेंट म्हणजे असं नाही की फक्त प्रॉडक्ट जिथे बनवलं जातं तिथेच फक्त वापरात येईल. पण कुठलीही सर्व्हिस तुम्ही देत असाल तर ती सर्व्हिस तुम्ही एक प्रॉडक्ट म्हणून धरू शकता आणि त्या सर्व्हिसला प्रॉडक्ट धरून तुम्ही त्याला कसं कुठे वाढवायचं या बाबतीतही पुढे मागे विचार करू शकता. तर माझा असा प्रयत्न असेल की प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे इतर जे क्षेत्र आहेत, नॉन IT क्षेत्रातले, या क्षेत्रातलंही प्रॉडक्ट मॅनेजमेंटबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलवून त्यांच्याशी वार्तालाप करून त्याच्यातनं तुम्हाला त्या क्षेत्रात कसं जाता येईल या बाबतीतही मी निश्चित प्रयत्न करेन. याचं कारण असं आहे की आता IT क्षेत्र हळूहळू असं व्हायला लागलं आहे की जिथे सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची आवश्यकता नाही राहणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आज आता कोडही निर्माण होऊ शकतो. हळूहळू सर्व क्षेत्र, तुम्ही ही टर्म ऐकली असेल, एजंटिक AI किंवा AI एजंट, हा जो नवीन प्रकार आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ChatGPT सारखं तंत्र त्या AI एजंटच्या मागे वापरून तुम्हाला हवं ते काम तुम्ही अक्षरशः मौखिक त्याला कमांड्स देऊन, तुम्ही त्याच्याकडनं आज्ञा देऊन तुम्ही त्याच्याकडनं करून घेऊ शकता. त्यामुळे IT क्षेत्रात आता बरेचशा नोकऱ्या कमी होत आहेत. तुम्ही एवढ्यात ऐकलं असेल, मायक्रोसॉफ्टमध्येही बराच मोठा ले ऑफ झाला. इतरही मोठ्या IT क्षेत्रामध्ये कंपन्या ज्या आहेत त्या हळूहळू ले ऑफ करत आहेत. त्यामुळे प्रोग्रॅमिंग करणं ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे. आता मग मोठी गोष्ट कुठली राहते, तर योग्य तो विचार करून ते प्रॉडक्ट बनवणं ही फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. आणि ते प्रॉडक्ट, एक जापानीज टर्म आहे पोकायोके, म्हणजे जो ते प्रॉडक्ट वापरात आणणारा माणूस आहे, जी व्यक्ती आहे, तो ती वापरत असताना कुठल्या चुका करतो आणि त्या चुका त्याला करण्यापासून आपण कसं रोखू शकतो, या गोष्टी जो अतिशय वेळ देऊन आणि व्यवस्थित विचार करेल तो जास्तीत जास्त चांगलं प्रॉडक्ट यापुढे काढू शकेल आणि तोच यशस्वी होईल. भारतामध्ये आपल्या इथे लोकसंख्या पाहिली, आपल्या इथे भाषांची विविधता पाहिली, आपल्यामध्ये क्षेत्रांची विविधता पाहिली, तर प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी उत्पादनं आपल्याला पूर्वापार लागत राहिलेली आहेत. आता ह्या वेस्टर्न प्रणाली आल्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी एकसारख्या करायला लागलो आहे, पण तरीही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला महाराष्ट्रात वेगळ्या रीतीनं वापरल्या जातात, गुजरातमध्ये वेगळ्या रीतीनं वापरल्या जातात, दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी क्षेत्रीय मागण्या वेगळ्या असतील त्या प्रकारे तिथल्या सर्व्हिसेस म्हणा किंवा तिथले प्रॉडक्ट्स म्हणा, त्यांना तिथल्या गिऱ्हाईकांशी, म्हणजे जो एंड कस्टमर आहे त्याच्याशी जे काही त्याचं संभाषण होईल म्हणा किंवा वापरात येताना येणारा अनुभव हा खूप त्याच्यामध्ये मॅटर करतो. तर ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि हे सगळं सांगत असताना एक ॲकॅडमिक्सचा भाग म्हणून मी आपल्यासमोर काही प्रॉडक्ट मॅनेजमेंट फ्रेमवर्क्स ही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट कुठल्या क्षेत्रात आहे आणि ते कुठल्या रीतीनं चांगलं करता येईल ह्याचा विचार करत असताना तुम्ही या फ्रेमवर्कची माहिती घेऊ शकाल. हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा मराठीत करण्याचा उद्देश हा की माझा स्वतःचा असा अनुभव आहे की मला जेव्हा कोणी माझ्याशी बोलीभाषेमध्ये एखादी गोष्ट सांगतो ती मला लक्षात ठेवायला अतिशय सोपी जाते आणि म्हणून मी सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी म्हणून हा प्रयोगपर असा चॅनल सुरू करत आहे. आशा आहे तुम्हाला या चॅनलचा निश्चित उपयोग होईल.
माझा ईमेल ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्यावरती आपण निश्चित मला तुमचा फीडबॅक कळवा आणि तुम्हाला कुठल्या क्षेत्रातली माहिती हवी आहे हे मला कळवा. एक उद्देश हा पण आहे यामध्ये की तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये जर काही करता आलं, एक चांगलं यशस्वी प्रॉडक्ट काढता आलं, तर ती तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगली अशी गोष्ट असेल. अनेक वेळा आमच्या पिढीतले लोक असे गेले की ज्यांच्यासमोर नोकरीचा पर्याय नव्हता. आम्ही सगळे IT क्षेत्रात गेलो. पण आता तुमची पुढची जी पिढी आहे यांना आपल्या आवडीचं क्षेत्र मिळावं, त्याच्यामध्ये त्यांना प्रॉडक्ट काढायला मिळालं, तर ते त्यांच्याही आयुष्याला एक चांगलं अर्थ देईल, समाधान देईल आणि त्याचबरोबर ते समाजामध्ये जी लोकांची खरी गरज आहे ती पण ते पूर्ण करू शकतील. असा त्याच्यामध्ये दुहेरी फायदा मला दिसतो आहे. तर आपण निश्चित मला कळवा. मी आपल्या अभिप्रायाची वाट पाहतो आहे आणि इथून पुढे एपिसोड्सचं केडन्स आहे ते वीकली मी निश्चित करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.